अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा आज 12 जुलै रोजी शुभ विवाह, त्यानंतर उद्या 13 तारखेला शुभ आशीर्वाद आणि 14 जुलैला मंगलोत्सव असा 3 दिवस हा शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे। तर या शुभ विवाह सोहळ्याला राजकीय पाहुणे कोण कोण येणार आहेत, तर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत। या लग्न सोहळ्यासाठी त्यांना विशेष निमंत्रण देण्यात आलंय अंबानी कुटुंबियांकडून। त्याचसोबत देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे देखील या शुभ विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान हे देखील या लग्न सोहळ्याला उपस्थित असतील। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील या ग्रँड विवाह सोहळ्याला उपस्थित असणार आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील असणार आहेत। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील खास निमंत्रित करण्यात आलंय। तर बॉलिवूड सेलिब्रिटीमध्ये अमिताभ बच्चन, बिग बी अमिताभ बच्चन हे या लग्न सोहळ्याला उपस्थित असणार आहेत। शाहरुख खान सुद्धा असणार आहे बॉलिवूडमधून। तर सलमान खान हा देखील आपण प्री वेडिंग मध्ये सुद्धा बघितलं होतं। त्यानंतर आता या मुख्य लग्न सोहळ्याला सुद्धा सलमान खान आणि रणबीर कपूर हे देखील असणार आहेत। देशभरातले राजकारणी, सेलिब्रिटी, बिझनेसमन या ग्रँड विवाह सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहेत आणि त्यापैकी राजकारणी आणि बॉलिवूड सेलिब्रिटी आज या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहेत। आणि आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी हे देखील या लग्न सोहळ्याच्या ठिकाणापासून म्हणजेच जिओ सेंटर मधून आपल्या सोबत जोडले गेलेत। विशाल, हा मंगल सोहळा आता काही क्षणातच सुरू होणार आहे आणि काय मुहूर्त आहे आणि आता काय वातावरण आहे, काय माहोल आहे तिकडचा? इथला माहोल फार सुरेख म्हणता येईल। थोड्याच वेळात आपण आपल्या सगळ्या दर्शकांना श्वेता आतमधली सगळी दृश्य दाखवू, पण अखेर ती शुभ घडी आलेली आहे, ती शुभ वेळ आलेली आहे। पण तत्पूर्वी इथला सगळं तामझाम जो आहे, अर्थात अंबानी परिवार उद्योग जगतातलं मोठं नाव, मग असं म्हणल्यानंतर अर्थात अनंत अंबानीच्या यापूर्वीच्या संगीत समारोहाचा एकूणच सगळा संगीतमय तामझाम आपण बघितला होता। आणि आज देखील जर आपण पाहिलं, मी गेट नंबर 11च्या इथं उभा आहे। मी मागची ही सगळी फुलांची जी आहे कमानीची सजावट दाखवतोय। तिथं पुढे आपण जाऊ शकत नाही, याचं कारण आहे सुरक्षेचे काही आपल्याला मर्यादा आहेत, त्या दृष्टिकोनातून तिथपर्यंत आपल्याला जाता येत नाही। पण हेच ते गेट नंबर 11 असणार आहे श्वेता, ज्या गेट नंबर 11च्या समोर सगळ्या वेगवेगळ्या सेलिब्रिटीजच्या गाड्या थांबतील। बरोबर 3 वाजताचा मुहूर्त आहे। 3 ते 3:30 ही जी वेळ आहे, या वेळेमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट या दोघांचा विवाह सोहळा जो तो पार पडेल। पहिले अर्धा तास यंदाही साखरपुड्याप्रमाणे म्हणजे अंबानी कुटुंबियांनी ही खास आपल्या लोकांसाठी ठेवलेली, म्हणजे फक्त त्यांच्या कुटुंबातली लोक जी असतील ती या सोहळ्यामध्ये पूजेकरता इथं उपस्थित असतील। 3:30 नंतर मग वेगवेगळ्या क्षेत्रातले सेलिब्रिटी, मग हॉलिवूड पासून तर बॉलिवूड पासून तर अगदी आंतरराष्ट्रीय खेळ जगतापर्यंतचे वेगवेगळे सेलिब्रिटी इथंच येतील, इथंच त्यांच्या आलिशान अशा गाड्या थांबतील आणि त्यामध्ये उतरून गेट बंद 11 मधनं ते आतमध्ये जाणार आहेत। 1 लाख स्क्वेअर मीटरवरती पसरलेलं हे जिओ कन्व्हेन्शनल सेंटर खरं तर बीकेसीतली शान म्हणता येईल। याच ठिकाणी हा विवाह सोहळा जो आहे तो पार पडतोय आणि या विवाह सोहळ्याचे वेगवेगळे पंडाल, वेगवेगळी व्यवस्था जी आहे ती आतमध्ये करण्यात आलेली आहे। आतमध्ये गेल्यानंतर असं कळतंय की ज्या पद्धतीची सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे, त्या सजावटीसाठी सुद्धा अगदी जागतिक पातळीवरचे सजावटकार जे आहेत त्या पद्धतीची लोक जी इथं बोलवण्यात आलेली होती। अंबानी कुटुंबियांच्या प्रत्येक दिवसाच्या ड्रेसपासून तर त्या वेळेला काय काय व्यवस्था तिथं असली पाहिजे यासाठी म्हणून जे खास त्या क्षेत्रातली लोक होती त्यांनीच तिथं सगळी व्यवस्था केलेली आहे। म्हणून तर या सोहळ्यासाठी खास परफॉर्मन्स, लक्षवेधी परफॉर्मन्स असणार आहे तो जस्टिन बिबरचा। जस्टिन बिबर हा 5 दिवसापूर्वीच मुंबईमध्ये पोहोचल्याचं आपल्याला कळतंय आणि त्याचा देखील परफॉर्मन्स या लग्न सोहळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल। त्याचबरोबर उद्याचा सोहळा देखील खास असणार आहे, कारण उद्याच्या सोहळ्यामध्ये कुटुंबातील लोकांनाच रिसेप्शन करता म्हणून इन्व्हाइट करण्यात आलेलं आहे। परवाचा सोहळा जो असेल तो परवाच्या सोहळ्यामध्ये हॉलिवूड ते बॉलिवूड यातली सगळी हस्ती जी ती उपस्थित राहील। अर्थात आपल्या प्रेक्षकांना आज दिवसभर आपण या विवाह सोहळ्यातले वेगवेगळे दृश्य पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। श्वेता, विशाल, सगळंच हे इकडची सगळी क्षणचित्र आम्हाला बघायची आहेत, सगळ्या बातम्या पाहिजेत, मात्र थोडंसं थांबवते कारण